हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत तांदूळाचे वाफेवरचे पापड, जे की अतिशय जाळीदार आणि बनवायला एकदम इझी आहेत. तर आपण रेसिपी बघूया. त्यासाठी मी 1 ग्लासभर तांदूळ 3 दिवस भिजत ठेवले होते आणि तिन्ही दिवशी त्याचं पाणी चेंज करायचं आहे आणि चौथ्या दिवशी त्यामधलं पाणी सगळं काढून व्यवस्थित असं मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी खूप थोडं थोडं टाकायचं आहे आणि असं गाळून घ्यायचं आहे. जो चौथा उरेल तर तो फेकून द्यायचा आहे, किंवा जर जास्त काळपट नसेल तर तुम्ही तो परत मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला इडली जशी बनवतो आपण तसं बॅटर बनवायचं आहे. आणि ह्या पापडसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा पापड खार लागणार नाही. ह्यासाठी फक्त तांदूळच लागेल आणि ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि ह्यामध्ये जिरे, ओवा, तीळ वगैरे शक्यतो टाकू नका, त्यामुळे पापड फाटू शकतात. आणि आपल्याला अशी मोठी सुई एक लागणार. शक्यतो सुई मोठीच घ्या, जेणेकरून ती आपल्याला सहज दिसेल. आपल्याला हे मिश्रण जास्त पातळ नाही बनवायचं आहे. इडलीसाठी जसं पीठ लागतं आपल्याला त्याप्रमाणे बनवायचं आहे. पीठ पातळ झालं तर तांदूळाचं रेडीमेड पीठ आपण मिक्स करू शकतो. आता चवीपुरतं मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. शक्यतो कमीच मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा. तर ते पीठ आपण जेवढं पसरवणार तितकंच पसरल्या गेलं पाहिजे, त्याची ओघळ निघता कामा नये. तर मग समजून जायचं की आपलं पीठ हे परफेक्ट बनलेलं आहे. आणि शक्यतो प्लेट ज्या आपण घेणार पापड बनवण्यासाठी त्या प्लेन घ्यायच्या, म्हणजे त्यावरती खड्डे किंवा अशी उंचवटे असायला कामा नये. जर तसे असेल तर पापड फाटू शकतो. आता बघू शकता, मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, अर्धं पातेलं. आणि त्या पातेल्यावर बसतील अशा प्रकारच्या प्लेट किंवा ताट आपण घेऊ शकतो. तर मी इथे 2-3 प्लेट घेतलेल्या आहेत. आणि आता मी एक मोठं ताट घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपली जी पापड बनवण्याची प्लेट आहे ती व्यवस्थित बुडेल इतकं अशी खोलगट अशी ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि ह्याचा कपडा एक लागणार आहे आपल्याला, जो की प्रत्येक पापड झाल्यानंतर आपल्याला प्लेट व्यवस्थित कोरडी करण्यासाठी लागेल. कॉटनचा घ्या शक्यतो. आता बघू शकता, मी पापड बनवत आहे. प्लेटच्या उलट्या साईडला असं बॅटर टाकायचं आहे 1 चमचा आणि सर्व बाजूने असं थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे. आता बघू शकता, ह्याची ओघळ अशी एकाच साईडला नाही निघत आहे, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित तयार आहे. आणि आता मी लगेच दुसरं पण पापड बनवून घेते त्याच प्रकारे. आणि जे आपण पाणी ठेवलेलं आहे तापत, तर ते छान उकळू द्यायचं आहे. कारण जर तुम्ही पाणी जर नाही उकळू दिलं व्यवस्थित आणि आणि पापडची प्लेट जर आपण त्या पाण्यावरती झाकली, तर मग ते सगळं पीठ आपलं पाण्यामध्ये मिक्स होईल आणि पीठ पण खराब होईल आणि पाणी पण खराब होईल. तर त्यामुळे पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आणि ही पापड लगेच बनवून तयार होतात. पहिलं पापड बनायला 1 मिनिट लागेल आणि नंतरचे पापड तुम्ही ताटावर पापड बनवसाल तोपर्यंत तर वाफून जाईल, म्हणजे वरचं पापड आपलं. तर जास्त वेळ नाही लागत. तर बघू शकता, माझ्या मुलाला पण बनवायची इच्छा झाली. तो म्हणत होता, "किती मम्मी सॅटिस्फाईंग वाटतं हे, मी पण बनवतो." म्हटलं, "बनव." तर त्यांनी पण बनवलं, छान बनलं होतं. हे पापड बनवणं खूप इझी आहे आणि ह्या पापडसाठी कुठल्याही प्रकारचा खाण्याचा सोडा लागत नाही किंवा पापड खार लागणार नाही. घरच्या साहित्यात होणार आहे. तर मंडळी नक्की बनवा. आता बघा, ही दुर्डी आहे, दुर्डी लागेल आपल्याला. ह्यावर आपण वाफवलेला पापड आपण थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत. दुर्डी नसेल तुमच्याकडे तर सूप चालेल, किंवा सूप नसेल तर जाळी असते ना आपली भाज्या वगैरे धुण्याची, ती पण चालेल. तर हे पापड खूप पांढरे शुभ्र आणि जाळीदार होतात आणि ॲक्च्युअल याच्या साईजपेक्षा तिप्पट असे फुलणारे पापड आहेत. आणि आंब्याच्या रसासोबत तर खूपच छान लागतात, चविष्ट लागतात एकदम. तर नक्की बनवा आंब्याचा सीझन यायच्या आधी आणि कमेंटमध्ये सांगा कसे झालेत. आता बघा, आपलं पापड वाफलेलं आहे, तर मी ते ताटामध्ये काढून घेत आहे. आणि ते पापड पूर्ण बुडेल असं इतकं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि सुईच्या साहाय्याने असं अलगद काढायचं आहे. हे काढणं खूप इझी आहे. एकदम अलगद निघतं. पाण्यामध्ये पापड पूर्णपणे बुडू द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, पापड अलगद असं निघतं आणि किती ट्रान्सपरंट आणि किती एकसारखं आणि एकदम पांढरं शुभ्र असं बनलेलं आहे. आणि हे बिलकुल फाटत नाही.
बघू शकता. आणि नेक्स्ट टाईम आपण जेव्हा पापड बनवणार तेव्हा ते ताट पूर्णपणे कोरडं करायचं आहे आणि परत दुसरं पापड आपण रेडी करेल तोपर्यंत आपलं पापड वाफून तयार होईल. हे बघू शकता, मी पापड बनवून ठेवलेलं आहेत आणि हे वाफलेलं आहे व्यवस्थित. एक 4-5 पापड झाले ना तर पातेल्यातलं पाणी आटतं, तर तुम्ही परत पातेल्यामध्ये पाणी टाकून परत एक उकळी येऊ द्यायची आहे आणि परत पापड बनवायचे आहेत. तर हे ताटातलं पण पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. 7-8 पापड झाले की ताटातलं पण पाणी गरम होतं, मग त्यामुळे पापड आपले फाटू शकतात. तर पाणी शक्यतो थंड ताटामध्ये पूर्ण भरून घ्या, म्हणजे खोलगट ताट जे घेतलं आहे आपण त्यामध्ये. आता मी हे परत 2-3 पापड बनवून ठेवलेत. अशा प्रकारे पापड बनवून होतात. तर आहेत की नाही खूपच सोपे. आणि तुमच्या जर मदतीला कोणी नसेल तर तुम्ही एकटीने पण हे पापड अगदी सहज बनवू शकता. आणि ह्या पापडला सुकवण्यासाठी उन्हाची पण गरज नाही, घरातच तुम्ही सुकवू शकता. मी तर हे रात्री बनवलेत आणि सकाळपर्यंत छान असे सुकून गेले होते. आणि हे पापड अजिबात फाटत नाहीत, अजिबात बिघडत नाहीत. आणि पळी पापड एखाद्या वेळेस आपले तुकडे पडतात पळी पापडचे, पण त्याप्रमाणे ह्या पापडचे पडत नाहीत तुकडे वगैरे, व्यवस्थित असे छान होतात. दुरडीवर आपण हे पापड सुकवण्यासाठी ठेवतो, ते लगेच सुकतात 1-2 मिनटामध्येच. तर ते आपण वाळवायला टाकू शकतो. तर मी असं प्लास्टिकचं कॅरी बॅग जी असते आपली पॉलिथिनची, ती अशी अंथरली होती हॉलमध्येच आणि त्यावर असे रात्रभर सुकत ठेवलेले आहेत सर्व पापड. तर तुम्ही बघू शकता 1 ग्लास तांदूळाच्या पिठापासून किती सारे पापड बनले आहेत. आणि हे वरच्या साईडला असे दुमडतात, तर ते असे पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या पापडचा शेप जो आहे तो व्यवस्थित राहील. आणि हे पापड बनेपर्यंतच मी फॅन फक्त ऑन ठेवला होता, म्हणजे चालू ठेवला होता. आणि पापड बनून झाले थोडा वेळाने फॅन बंद केला होता, म्हणजे रात्रभर फॅन पण बंद होता, तरी पण छान असे सकाळपर्यंत छान सुकून गेले होते. बघू शकता, हे सकाळी मी व्हिडिओ केला होता पापडांचा. व्यवस्थित असे छान सुकून अलगद सुट्टे, म्हणजे मोकळे झाले होते, म्हणजे कॅरी बॅगला पण चिटकले नाही. व्यवस्थित असे छान झालेत. आणि हे ताटामध्ये मी सकाळी काढून ठेवले आणि दिवसभर मी गॅलरीमध्ये ठेवले होते, म्हणजे थोडंसं ऊन तर येतच नाही गॅलरीमध्ये, असंच हवेला आणि बाहेर होते. तर दिवसभर छान असे कडक झालेत. बघू शकता किती पांढरे शुभ्र आणि छान ट्रान्सपरंट दिसत आहेत. आणि हे पापड बनवताना आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड अगदी 2 वर्षापर्यंत छान राहतात. तर हे बघू शकता किती छान सुकून गेलेले आहेत व्यवस्थित. आता हे वर्षभर आपण असे स्टोअर करू शकतो. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. किती पांढरे शुभ्र आणि जाळीदार आणि त्याच्या साईजच्या तिप्पट फुलतात ते बघा. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. शक्यतो कढई थोडीशी खोलगटवाली घ्या. ही माझी थोडीशी उथळ असल्यामुळे पापड टाकल्यानंतर त्याचे जे कडा आहेत त्या वरच्या साईडला फुलतात, त्यामुळे ते थोडंसं कच्चं राहू शकतात. तर खोलगट कढई घ्यायची. आता बघू शकता हा डब्बा भरला आहे ऑलमोस्ट आपल्या पापडांनी. आता बघू शकता पापड किती कढईभर फुलतं आणि व्यवस्थित पांढरं शुभ्र आणि जाळीदार आणि कढईभर असं फुललेलं आहे. पापड विकत पण मिळतात, पण आपण स्वतः बनवलेल्या पापडांची मजा काही वेगळीच आहे, हो का नाही? तर तुम्ही नक्की बनवा. आणि घरी बनवलेलं आपण प्रॉपर हायजीन मेंटेन करून बनवतो, त्यामुळे चांगलंच असतं घरचं. त्यामुळे शक्यतो घरीच बनवा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये मस्त पापडांचा आस्वाद घ्या आमरसासोबत. आणि हे अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही बघू शकता पापड आपले तळून तयार आहेत आणि किती छान असे जाळीदार दिसत आहेत. आणि साईज बघू शकता, 3च पापडने प्लेट पूर्ण भरून गेलेला आहे. आता ॲक्च्युअल साईज बघा पापडचा आणि तळलेला नंतर केवढा झाला आहे साईज. तिप्पट फुललेला आहे. आणि बघा क्रंची किती झालेला आहे. माझा मुलगा काय म्हणतो बघा. आरो टेस्ट कर पापड आणि सांग कसं झालंय.
व्हेरी क्रिस्पी अँड टेस्टी. खूप क्रिस्पी आणि टेस्टी आहे. चॅनलला लाईक करा. टेस्टी पण आणि तेलकट पण नाहीये. तुम्हाला ट्राय करायला पाहिजे. एकदम वर्थ इट आहे. एकदम छान आहे. Guys, don't forget to like and subscribe and share to your friends. तर मग भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.